हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज मी तुमच्यासोबत 9 ते 18 महिन्यांच्या बाळासाठी एक हेल्दी पौष्टिक रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मी इथं अर्धा ॲपल घेतलेला आहे आणि त्याची सालं काढून घ्यायची अशा पद्धतीने आणि त्याचे बारीक पीस कट करून घ्यायचे. ॲपलचे खूप सारे फायदे आहेत आपल्या बाळांसाठी. तर ॲपलमध्ये खूप सारे पौष्टिक घटक असतात आणि ते आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम असतं. ते आपल्या बाळांच्या हाडांना मजबूत बनवतं. तसेच त्याच्यामध्ये व्हिटॅमिन 3 असतं. आपल्या बाळांची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतं. तसेच त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं. असे खूप सारे पौष्टिक घटक त्याच्यामध्ये असतात. तर मी इथे बारीक पीस कट करून घेतलेले आहेत. आता मी इथे 2 चमचे इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही घेऊ शकता, पण इंद्रायणीच्या तांदळाला वास असतो आणि बाळांना ते खूप आवडतं, म्हणजे त्याची टेस्ट. त्यामुळे मी इथे इंद्रायणी राईस घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे पीस टाकून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं दोन्हीसुद्धा. आणि मी इथं 2 खजूर टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. जर तुमचं बाळ 9, 10 किंवा 11 महिन्याचं असेल तर तुम्ही एकच खजूर टाका. तर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं. कारण खजुरामध्ये शुगर असते आणि 1 वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांसाठी जास्त शुगर चांगली नसते, म्हणजे त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी. त्यामुळे तुम्ही एकच खजूर टाका आणि 1 वर्षाच्या वरती असेल तर तुम्ही 2 किंवा 3 टाकू शकता. तर मी हे आता गॅसवर ठेवलेलं आहे पाणी टाकून शिजत. तर याला उकळी आलेली आहे. खजूरमध्ये पण खूप सारे पोषक घटक असतात आणि ते बाळांसाठी हेल्दी असतं. त्याच्यामध्ये आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6, फॉलिक ॲसिड असे खूप सारे घटक असतात. आणि त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आणि वेट गेनसाठी सुद्धा खजूर खूप चांगले असतात. त्यामुळे तुम्ही खजूर इन्क्लूड करा. तर इथे भात आपला बघा शिजलेला आहे. अजून थोडा शिजायचा आहे म्हणून मी त्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजू देत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं, म्हणजे थोडा गीर करायचा, थोडंसं पातळ ठेवायचं. तुम्ही बघू शकता इथे. तर तयार झालेलं आहे. तर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि आता हे आपण बारीक करून घ्यायचं मिक्सरला. त्याची पेस्ट करून घ्यायची. आणि तुम्हाला जर घट्ट वाटत असेल कन्सिस्टन्सी तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी टाकून मग बारीक करा. तर तयार झालेली आहे ॲपलची पौष्टिक अशी खीर.